काही दिवसापासून अशा घटनांमध्ये जे आहे ते वाढ होते. आता नुकतंच त्याविषयी विशेष प्रकरण जे आहे ते झालं, त्यामध्ये देखील आश्वासनांचा पाऊस झाला. मात्र मंगेशकर रुग्णालयावर कुठली कारवाई झाली? एक डॉक्टरांना नाही, मला असं वाटतं की हे दोन विषय आहेत. मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो विषय झाला तो मला असं वाटतं की वेगळा आहे आणि हा विषय जो आहे तो वेगळा आहे. त्यासाठी झगडावं लागलंच त्यांना. मी सांगतो हा जो विषय आहे हा विकृतपणाचा कळस आहे, हा नीचपणाचा कळस आहे. अशा पद्धतीनं 1 वर्षामध्ये स्वतःला पैसे मिळाले नाहीत, स्वतःला गाडी मिळाली नाही, स्वतःला मोबाईल मिळाले नाहीत, फ्लॅपचा मोबाईल मिळाला नाही, म्हणून अशा सुशिक्षित कुटुंबानं जे राजकारणामध्ये दुनियेचे कैवारी म्हणून फिरत असतात अशा लोकांनी अशा पद्धतीचा अत्याचार करणं, ते म्हणून मी त्याला शब्दप्रयोग केला की हा नीचपणाचा कळस आहे आणि या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे, आमची सगळ्यांची भूमिका आहे. राजेंद्र हगवणे जे ते प्रमुख आरोपी मानले जातात ते एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि अजूनही ते फरार आहेत. 2024 मध्ये देखील त्याच्या मोठ्या सुनेनं पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. तेव्हा काही झालं नाही. तेव्हा जर का पोलिसांनी काळजी घेतली असती, कारवाई केली असती तर असा प्रकार घडला नसतात असं देखील म्हटलं जातं. तर यामध्ये कुठच्याही पक्षाचा कुठचा जरी कार्यकर्ता असला तर त्याला काही सर्टिफिकेट दिलेलं नाही असं करायचं. त्याच्यामुळे त्याचा जो काही राजकीय आवाका असेल किंवा अन्य काय असेल त्याच्याशी निगडीत न राहता कठोर कारवाई पोलिसांनी केली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आणि त्यावेळी तसं पोलिसांनी का केलं नाही या संदर्भातली आज जरी माहिती माझ्याकडे नसली तर त्याची माहिती आम्ही नक्की घेऊ. परंतु राजकीय पुढाऱ्यानं असं करावं असं कुठं नाही आहे. हा निगृणतेचा जो कळस गाठलेला आहे हा खरोखरच मला असं वाटतं की अमानुषपणा आहे. आणि मी पुढारी आहे, मी राजकीय नेता आहे, मी कुठच्या तरी पक्षामध्ये काम करतो, म्हणजे मला या सगळ्या मुभा आहेत असं चित्र भविष्यामध्ये कुठेही निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेऊन ही जी कारवाई आहे ही कठोर केली पाहिजे आणि जे आरोपी आहेत ते शिक्षेपर्यंत पोहोचले पाहिजे. शासन म्हणून मी इथं आलोय. शेवटी कोण यावं कोण जावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण मी जर शासन म्हणून प्रतिनिधी म्हणूनच सांगतोय की कोण आलं आणि कोण जरी आलं नसलं तरी या नालायक लोकांना, विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. आणि मगाशी जो आपण प्रश्न विचारला की जे 2 फरार आहेत त्यांचं काय होणार आहे, मला पूर्ण खात्री आहे की येत्या काही तासामध्ये त्यांना देखील अटक होईल आणि सगळी मंडळी शिक्षेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीची कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल.